Godspeed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते तुम्ही सगळे खूप जास्त मजेत असणार. तर आज मी तुमच्यासोबत बरेच काही शेअर करणार आहे, काही टिप्स शेअर करणार आहे, एक खूप सुंदर असं DIY शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. सो स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सकाळी सकाळी मी इथे कट करत आहे पालक आणि मी एक सेकंड बॅचही पालकची लावली होती. कशा पद्धतीने लावली, काय लावली हे सगळं मी माझ्या आदल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहेच. आणि आज परत मी पालक आणि डाळ बनवणार आहे. सो त्यासाठी फ्रेश अशी माझी घरातली पालक जी आहे मी कट करत आहे. आणि इतकी ग्रीन झालेली आहे, इतकी छान झालेली आहे. आणि जी आधी मी लावली होती या साईडच्या कुंडीत तुम्ही बघू शकता, ती आता मी हार्वेस्ट करणं बंद केलेलं आहे. सो पण हीच एवढी जास्त म्हणजे पूर्ण कुंडी अशी ग्रीन झालेली आहे त्याची. आणि म्हणजे मला एवढी गरज नाही आहे, पण ती एवढी जास्त येत आहे. असो तर माझी छान अशी फ्रेश पालक इथे सकाळी सकाळी कट करून झालेली आहे. आणि अशा गोष्टी केल्यावर ना जो स्ट्रेस असतो, इतकं छान मन प्रसन्न होऊन जात असतं. सो मी हिला फक्त इथे थोडं धुवून घेते आणि पाण्यात थोडं डीप करून ठेवते, कारण की धूळ वगैरे खूप उडलेली असते त्यावर. ॲक्च्युली मी ना इथे कुकरचा सेट मागवलेला आहे. माझ्याकडे ऑलरेडी 2 कुकरचा सेट जो आहे ना, सेटमध्ये असे 2 कुकर आहेत. आणि हे मी माझ्यासाठी नाही मागवलेलं आहे, पण मी ज्या ब्रँडचे यूज करते ना मागच्या 1.5-2 वर्षापासून, सेम तेच मी माझ्या मम्मीसाठी मागवलेले आहेत. सो मी इथे त्याची अनबॉक्सिंग तुमच्यासमोर करत आहे. सो हे दाखवण्यामागचं माझं रिझन हेच आहे, जर तुम्ही एखादा चांगला स्टेनलेस स्टील कुकर जर तुम्ही शोधत असाल बजेटमध्ये, महत्त्वाचं म्हणजे, तर हा मी पिजॉन कंपनीचा जो आहे तो मागवलेला आहे. 3चा सेट आहे. 3 लिटर, 5 लिटर आणि 2 लिटर असा सेट आहे. 5 लिटर आणि त्यासोबत त्याचं जे ढक्कन असतं ते त्याला मिळतं. आणि जे 2 आणि 3 लिटरचा कुकर आहे त्यासाठी एकत्र असं ढक्कन आहे, जे तुम्ही अल्टरनेट यूज करू शकतात तुमच्या गरजेनुसार. तर अशा पद्धतीचं आहे. दिसायला खूप छान आहे आणि मी एकदम रफ अँड टफ त्याला यूज करते मागच्या 1.5-2 वर्षापासून. आणि काहीही त्याला खराब झालेलं नाही आहे. तुम्ही इंडक्शनवर देखील त्याला यूज करू शकतात, गॅसवर यूज तर करू शकतात. सो म्हणजे काही खिचडी जरी बनवली ना तर चिकटत नाही त्याच्यामध्ये, महत्त्वाचं म्हणजे. आणि त्याचं जो बॉटम आहे ना तो खूप जास्त जाड आहे. तर तुम्ही जर अशा शोधात असाल ना, सेपरेटही मिळतात तुम्हाला, सेट नको हवा असेल तर. पण याचं मी स्पेशली याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आणि हे 3 कुकर मला 2800 मध्ये मिळालेले आहेत. म्हणजे सेट जर घेतला ना तर थोडा बजेट फ्रेंडली होऊन जातं आणि सेपरेट घेतले थोडे महाग जातात, पण खूप छान आहेत. घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकतात. To the city streets, we began to feel the fire. We चला rise आता बॅक टू द वर्क. सकाळी सकाळी तुम्हाला खूप छान छान गोष्टी दाखवून माझ्या झालेल्या आहेत. आणि आता पिया येण्याच्या आधी जी आहे जी कामांची आहे ना, ती थोडी तयारी मला करून घ्यायची आहे इथे. आणि मी तुमच्यासोबत नेहमी सांगत असते की 11:30पर्यंत घरी येत असते. त्याआधी जे आहे मला इथे पटापट स्वयंपाक बनवायचा आहे, म्हणून मी तुम्हाला एकदम स्पीडमध्ये करून दाखवते आहे. पालक आणि डाळ माझी शिजवून झालेली होती. आणि हे जे छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी स्किप करते ना दाखवताना, तर त्या मी तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवत असते. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ना, विथ म्युझिक छान असे व्हिडिओ बनवत असते. आणि तुम्हालाही छान वाटला तर एखादा बघा, आणि वाटलं तर मग तुम्ही कंटिन्यू त्याला बघू शकतात. तर नॉर्मल मी इथे पालक डाळ राईस बनवणार आहे. आणि राईस करण्याचा आज थोडा वेगळा मूड आहे, कारण की ॲक्च्युली आम्ही जो इंद्रायणी राईस असतो ना, त्या आम्ही एका शॉपवर गेलो आणि त्या काकांनी सांगितलं की याला तुम्ही कुकरचं झाकण न लावता म्हणजे पातेलीत शिजवा, आणि याचा खमंग असा खूप छान असा स्मेल जो असतो तो मस्त येत असतो. तो मला आता ट्राय करायचा आहे. ट्राय करण्यासाठी मी जो आहे ना 1 किलो राईस आणलेला आहे. आणि आज बघूयात फायनली कसा तो बनतो म्हणून. आणि इंद्रायणी हा लहान पोरांसाठी खूप छान असतो, कारण तो पचतो लवकर आणि तो एक खूप सॉफ्ट असं शिजत असतो आणि चिपचिपा असतो, महत्त्वाचं म्हणजे. आणि जोवर हे थोडं काम होतं आहे ना, तोवर मी इथे माझ्या मिरच्या धुवून झालेल्या होत्या, त्यांचे देठं वगैरे काढून मी नेहमी असं डब्यातच स्टोअर करून ठेवत असते. आणि ट्रस्ट मी, तुम्ही 15-20 दिवस, महिनाभर या मिरच्या वापरा, एकही मिरची खराब होत नाही. कारण की डब्यात असल्यामुळे काय होतं ना, की त्यात जास्त म्हणजे एअर सर्क्युलेशन होत नाही जास्त फ्रीजमध्ये, आणि इंटॅक्ट असतात, त्यामुळे व्यवस्थित अशा टिकतात आणि इतके छान पद्धतीने राहत असतात. बस एक कुठलाही छोटा मोठा डब्बा घ्यायचा आणि त्यात सामान ठेवलं ना फ्रीजमध्ये, ही प्लास्टिक पिशव्यांचीही जास्त गरज पडत नाही आपल्याला. डाळही माझी इथे झालेली आहे. आणि आता पिया आल्यावर जस्ट मला फक्त चपाती आणि जो आपला राईस आहे इंद्रायणी तो बनवायचा आहे.
आणि फायनली पिया आलेली आहे आणि आल्या आल्या मी एक रूटीन बनवलेली असते की तिला लगेच घेऊन मी सोडून देत नाही आणि मी तिला 2 मिनटं घेऊन बसते आणि तिचं जे काही वर्कशीट असतात, तिचं जे काही उद्याला लागणारा आय कार्ड वगैरे असतो, बेल्ट तिचा सेपरेट असतो, तर तो त्यामुळे मी तिच्याच बॅगेत ठेवते. म्हणजे उद्या उठून मलाच ते घाईगडबडीत शोधण्याची गरज नको पडायला. आणि तिचे वर्कशीट, तिला होमवर्क मिळालेला असतो आणि तिचा टिफिन मी तिच्याच हातात देते की तूच जाऊन ठेव. म्हणजे उद्या जर मी बॅग ठेवली जरी ना, तर तिला ही सवय राहील की टिफिन मला जागेवर ठेवायचा आहे. आणि वर्कशीट यासाठी चेक करून घेते. कधी-कधी 8-10 वर्कशीट असतात आणि मग मला त्यानुसार तिच्यासाठी टाईम द्यावा लागत असतो. सो मग मी त्यानुसार नियोजन आत्ताच करून घेते की मला काय-काय करायचं आहे. आणि बॅक टू द वर्क. डाळ झालेली आहे, भाजी झालेली आहे आणि आता मी बनवणार आहे राईस. कुकरच्या झाकणाची गरज नाही म्हणून मी कुकरचं झाकण ठेवून दिलेलं आहे. आणि अशा नवीन गोष्टी म्हणजे आता ते काका याच्याने सांगत होते की खूप चांगला राईस आहे, तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही. सो आम्ही ट्रस्ट केला त्यांच्यावर आणि आणलेला आहे. पण ट्रस्ट मी हा डब्बा खोलताच ना, त्या पिशवीमधून एवढा मस्त असा त्याचा स्मेल येत होता आणि असं वाटत होतं की काहीतरी एखादा महागडा जो बासमती तांदूळ असतो ना, तर तो घेतलेला आहे. पण आपण कुठलीही गोष्ट नवीन आणलं तर सगळ्यात महत्त्वाची असते आपली एक्साइटमेंट आणि त्याची खाण्यासाठीची आतुरता. सो मी याला छानपैकी वॉश करून घेऊन मग याला मस्त टाकणार आहे आणि ढक्कन न लावता शिजवायचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, कधीही तुम्ही डाळ किंवा राईस काहीही अशा गोष्टी जेव्हा वॉश करतात ना, तर त्याचं पाणी कधीही फेकून देऊ नका. तुमच्या घरात फक्त तुळशी जरी असली ना, तर तुळशीला जरी तुम्ही ते डाळ्याचं पाणी किंवा तांदूळाचं पाणी दिलं ना, तर त्याची ग्रोथ खूप छान होते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्याकडे भरगच्च झाडांचे प्रमाण आहे, त्यामुळे मला ह्या घरच्या घरी फर्टिलायझर जे आहे ते बनवावंच लागत असतं. आणि मी एक डब्बा तयार करून घेतलेला आहे. मी हे जे पण राईस वॉटर असतं ना, ते डब्यात स्टोअर करते आणि 2-4 दिवस ह्या डब्याचं झाकण लावून एका साईडला जे असतं ठेवून देत असते. म्हणजे आपल्याला हे पाणी जे असतं ना, हे आपल्याला म्हणजे जसं आपण सडवायचं असतं, एक सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे त्याच्यात बॅक्टेरिया जे ग्रो करतात ना, त्या सगळ्या झाडांसाठी खूप चांगले असतात. आणि मग ह्या पाण्यामध्ये अजून थोडं एक्स्ट्राचं पाणी घालायचं आणि ते झाडांना टाकायचं. आणि जसं तुम्ही बघताय, ह्या पर्टिक्युलर एका गोष्टीसाठी मला एक्स्ट्राचा वेळ द्यायची गरज पडत नाही. माझ्या कामात कामही होत आहेत आणि झाडांची काळजी ती होतच आहे. सो अशा गोष्टींचं थोडं-थोडं आपण जर रेग्युलर सवय करून घेतली, तसं आता आपण म्हणतो की झाडं लावायची तर आपल्याला बाहेरून खत मागवावं लागेल, फर्टिलायझर मागवावं लागेल. काही गरज नाही. आपण घरी अशा छोट्या-छोट्या गोष्टी करू शकतो. आणि इथे मी माझं स्पेशल जे आहे एक जागा बनवून घेतलेली आहे की इथे माझं बनाना पील फर्टिलायझर, ऑरेंज पील फर्टिलायझर इथे बनत असतं. रेग्युलर एक आणि एक चालू असतं, कारण एवढे झाडं आहेत आणि सगळ्यांना हेल्दी ठेवायचं आहे म्हटल्यावर खूप जास्त प्रमाणात हे बनलं पाहिजे. आणि तुम्ही इथे बघू शकता, एकही मच्छर वगैरे काहीही नाही. सो आपल्या डोक्यात हे असे भ्रम असतात की मच्छर होईल, पण काहीही होत नाही. फक्त आपण स्टार्ट तेवढं केलं पाहिजे. आज सकाळपासून जेही कामं एवढे फास्ट जे होत होते ना, तर सकाळी म्हणजे माझं आधीपासून नियोजन झालेलं होतं की मला आज दुपारी काय करायचं आहे. त्यासाठी लवकर जेवण वगैरे जे होतं ना, मी सगळं आवरून घेतलेलं होतं आणि सगळे घरातली कामं माझी झालेली आहेत. आणि मी दुपारी इथे जेवण झाल्यावर छान इथे घेऊन बसलेली आहे. हा क्ले तुम्हाला माहितीच असेल, मी मागच्या वर्षी गणपती बाप्पा घरीच विसर्जन केले होते. तर हा गणपती बाप्पाचाच क्ले आहे आणि मी बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी मागे पण बनवलेल्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या मी DIY. लिप्पन आर्ट बनवलं होतं, ते पण मी याच्यापासूनच बनवलेलं होतं. आणि आता एक खूप छान गोष्ट बनवणार आहे मी याच्यापासून आणि त्यासाठीच ते तुम्हाला शेवटी रिव्हील होणार आहे. मी आता नाही सांगत, कारण मला ते एक्सप्लेन नाही करता येणार. तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ बघत जा. सो हा क्ले असं नाही आहे की तुम्ही म्हणजे गणपती बाप्पा विसर्जन केल्यावरच ती शाडूची माती तुम्ही जमा करू शकतात. अदरवाईज हा मार्केटमध्येही डायरेक्ट मिळतो. पण मी ती माती फेकायची कुठे, हाही एक प्रश्न होता. आणि मी बऱ्याच गोष्टी ऑलरेडी नेटवर ज्या होत्या बघितलेल्या होत्या की आपण त्या मातीपासून काय-काय करू शकतो आणि रियूज करणं कधीही चांगलं असतं. आणि मी तर तेच करण्याचा प्रयत्न करते. आणि गणपती बाप्पा आमची मुंबईहून इथपर्यंत आमच्यासोबत या डब्यामध्ये आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि आता छोट्या-छोट्या गोष्टींच्या रूपात मला खूप जास्त आनंद जे आहे ते देत आहेत. आणि मी इथे जे मला बनवायचं होतं व्यवस्थित मेजर केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने चिटकवणं खूप सोपं असतं. काहीही तुम्हाला करायची गरज नाही आहे. बस तुमचा हातांचा इथे खेळ आहे. आणि साईड बाय साईड पिया बघा तिचं होमवर्क कंप्लीट करत आहे. सो मला तिला एक्स्ट्रा टाईम द्यायची गरज नाही आहे आणि शांतपणे मी माझं काम करते, तीही शांतपणे तिचं होमवर्क कंप्लीट इथे करत आहे.
आणि घरातलं हे प्रत्येक काम अशाच पद्धतीने छोट्या-छोट्या एफर्ट्स देऊन करायचं असतं. आणि मी हे आता वरून जी लेयर त्याला लावून घेतली होती ना, ते दोघांमध्ये मर्ज करण्यासाठी मी थोडा-थोडा अजून ती जी माती आहे ना, ती घेते आहे आणि तिला व्यवस्थित त्यामध्ये जे आहे व्यवस्थित मर्ज करून घेत आहे. थोडा शेप देण्यासाठी इथे मी सुरीचा उपयोग केलेला आहे. आणि आता तुम्हाला थोडं समजलं असेल की हा ट्रे बनतो आहे म्हणून. सो मी एक मस्त असा क्यूट DIY ट्रे बनणार आहे आणि रिझल्ट बघून तुम्ही खरंच म्हणणार की हा खूपच छान आहे म्हणून. आणि तेही झिरो कॉस्ट, अगदी एकही रुपयाचा खर्च आपल्याला इथे लागलेला नाही आहे. आणि या सगळ्यांना स्मूथ करण्यासाठी मी पाण्याचा हात त्यावर फिरवून घेते, जेणेकरून एक स्मूथ असं सरफेस होऊन जाईल. सो नेक्स्ट टाईम ना नक्की तुम्ही गणपती बाप्पा घरी विसर्जन कराल ना, तर याचा विचार करा की तुम्ही ह्या मातीपासून काय काय करू शकतात. लहान मुलांना खेळायला द्या. ते एक एक दीड तास या मातीसोबत खेळत बसतात, वेगवेगळ्या गोष्टी क्रिएट करत असतात आणि त्यांचाही वेळ खूप छान जातो. आणि आपल्याला ह्या गोष्टीमधून बरंच काही शिकायला मिळतं की रियूज आपण काय काय कुठून कुठून करू शकतो. सो माझा इथे ट्रे बनलेला आहे आणि मी याला सुकवणार आहे आता. हा ॲक्च्युली आहे पुढचा दिवस. एका दिवसात हा ट्रे माझा सुकून झालेला होता आणि आता याला करायची आहे कलरिंग. जसं हवं तसं मी याला कलर करू शकत होती, पण मी याला ठेवणार आहे किचनवर. सो किचनचा जो काउंटर टॉप आहे तो ब्लॅक कलरचा आहे. सो असा ब्लॅकवर उठून दिसणारा कलर जो आहे तो व्हाईट आहे, म्हणून मी व्हाईट कलर इथे चूज केलेला आहे. आणि व्हाईट कलर मी पूर्ण प्लेन थिक अशा पद्धतीने जे आहे ते देत आहे. माझ्याकडे ॲक्रेलिक कलर आहेत. सो नसतील जरी ना तुमच्याकडे, लहान मुलांसाठी जे वॉटर कलर मिळतात ना, 20 रुपयामध्ये अगदी 12 कलर मिळतात. तुम्ही ते जरी घेतलेत ना आणि स्टार्ट केलेत ना तुमचं DIYची जर्नी, एकदाचं आपल्याला सवय झाली ना की बऱ्याच गोष्टी आपण नवीन नवीन करू शकतो. आणि हे जे वरून गोल्डन कलर देते ना, हा मी त्याच किटमधून देते. 20 रुपयामध्ये 12 कलर मिळतात आणि त्यामध्ये गोल्डन कलर सगळ्यात स्वस्त मिळतं, म्हणून एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही, मी तिथूनच घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने इथे जे आहे मला आता बनवायचं आहे यावर हार्ट. सो एकदा म्हटलं पहिले साईडला ट्राय करून घेऊयात जमतं आहे की नाही, बिकॉज मी इतकी एक्सपर्ट तर नाही आहे पेंटिंग अँड ऑलमध्ये. सो आधी ट्राय तर केलंच पाहिजे आणि मला जमलेला. सो मी इथे छोटे 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 असे रेड कलरने हार्ट काढत आहे. आपण बऱ्याच वेळा नेटवर बघत असतो आणि दुसऱ्यांचे व्हिडिओज किंवा काय बघितल्यावर आपल्याला वाटत असतं की यांच्याकडे छोट्या छोट्या गोष्टी ठेवायला, ऑर्गनाईज करायला सगळं सामान आहे, यांच्याकडे पैसा आहे, आपल्याकडे नाही आहे. आणि मग आपण हताश होत असतो आणि पैशाची वाट बघत असतो. सो स्टॉप, एवढे विचार करायची गरज नाही आहे. जे आहे घरात त्याला डेकोर करून तुमचं घर ऑर्गनाईज करायला सुरुवात करा. आणि हळूहळू एक दिवस असं येईल ना की तुम्ही सगळ्या तुमच्या गोष्टी एक एक कोपरा तुमचा ऑर्गनाईज झालेला असेल. जसं मीही सुरुवात केलेली आहे. आणि इथे माझा जो ट्रे आहे तो मस्त असा बनलेला आहे. आता याला मला सिक्युअर करण्यासाठी ना मी इथे वॉर्निश यूज करणार आहे. वॉर्निश म्हणजे खूप काही जास्त नाही आहे. तुमच्याकडे नसेल तर जो आपला ग्लू असतो ना, फेविकॉल, त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करा आणि असं घट्ट मिश्रण बनलं ना की त्याच्याने त्याला पूर्ण लेअर करून द्या. वॉर्निश म्हणजे हेच असतं. हे याच्यासाठी असतं की म्हणजे तुमचं पाणी पडलं किंवा खराब झालेलं आहे, तुम्हाला क्लीन करायचं आहे ओल्या कापडाने, तर ते एक चकाकी देऊन जातं आणि कलर निघत नाही. महत्त्वाचे हे त्याचे दोनच जे असतात हेतू असतात. सो वॉर्निश नसेल तर तुम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं की फेविकॉल, त्याचा यूज करा. आणि अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकतात मी खालच्या साईडला कलरही दिलेला नाही आहे, बिकॉज मला वेस्टेज घालवायचा नव्हता. खालची साईड बघतं कोणी, कोणाला दिसणारच नाही आहे. फक्त वॉर्निश दिलं आहे की पाण्यावर वगैरे ठेवला गेला तर हे खराब व्हायला नको. To the city streets, we began to feel the fire. आणि आता ज्यासाठी मी हे DIY मस्त असा ट्रे बनवलेला होता, हा त्याच्या जागेवर जाणार आहे. आणि मी हे तेलची बॉटल ठेवण्यासाठी तुम्हाला माहिती असेल आधी अशा कागदाचा उपयोग करत होती की खाली काही पडायला नको, त्याचं तेल वगैरे ड्रॉप व्हायला नको. आणि मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होती की मला एक ट्रे घ्यायचा आहे, बट ऑलमोस्ट बजेट आपला तिथे संपून जात असतो. सो म्हटलं का नाही, की मी घरीच का नाही बनवू शकत. आणि मी घरीच बनवून काढलेलं एक सुंदर असा ट्रे. तर कसा वाटला हा ट्रे मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि कसा वाटतो याचा व्ह्यू हेही नक्की कमेंटमधून मला सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे, मी अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. जे काही तुम्हाला वाटत असेल मला कमेंटमधून नक्की कळवा. मला तुमच्यासोबत गप्पा मारायला कमेंट थ्रू खूप जास्त आवडतं. आणि यामध्ये तेलची बॉटलच नाही, बरेच छोटे मोठ्या गोष्टी आपण ठेवू शकतो. ड्रायफ्रूट आपण छान ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. आणि तुमच्याकडे असा क्ले असेल तर नक्की असं काही ना काही बनवा आणि नक्की ट्राय करा. सो आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. सो फ्रेंड्स, आजसाठी एवढंच. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. We're gonna do